नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ठाणे शहरातील प्रसिद्ध अशा टेंबिनाका येथील जय अंबे माचा नवरात्र उत्सव धर्मवीर आनंद दिघे यांनी त्यावेळी सुरू केला। नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या देवीची ख्याती आहे। देवीच्या दर्शनासाठी लांबून लांबून भाविक भक्त येथे येत असतात, त्यामुळे एकच गर्दी होते। धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उत्सव त्यांच्यानंतर जय अंबे मा सार्वजनिक विश्वस्त संस्था व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे। सदर उत्सवात मान्यवरांची हजेरी असते। आज देवीच्या दर्शनासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे उपस्थिती लावली। त्यांच्यासह यावेळी माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, भाजप शहराध्यक्ष संजय वागुले तसेच शिवसेनेचे नेते आमदार व मंत्री दीपक केसरकर, आमदार अर्जुन खोतकर, मंत्री दादा भुसे, आमदार अब्दुल सत्तार, खासदार भावना गवळी यांनीही हजेरी लावत देवीचं मनोभावे दर्शन घेतलं। देवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांना रांगेत लवकरात लवकर दर्शन मिळावे म्हणून विशेष लक्ष दिलं जातं। तसेच 10 दिवस देवीच्या मंडपात विविध धार्मिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम संपन्न होत आहेत। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। विविध मान्यवरांसाठी महाराष्ट्रात राज्य कंत्राटदार महासंघ आंदोलनाच्या पवित्र्यात ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारती, शासकीय निवासस्थाने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते यांची दुरुस्तीची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण केली असून वारंवार मागणी करूनही सदर कामांसाठी अनुदान उपलब्ध होत नसल्याने कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे। त्यातच सतत पाठपुरवठादार आणि मजूर यांनी पैशासाठी तगादा लावला असून कंत्राटदारांवरती भूकमारीची वेळ या सरकारने आणली आहे। या बाबतीत वारंवार कार्यकारी अभियंता, माजी अधीक्षक अभियंता याकडे पाठपुरावा करून ही शासनाकडे पैसे नाहीत असं सांगण्यात येतं। मुख्यमंत्री व बांधकाम मंत्री ठाण्याचे असूनही अनुदान का उपलब्ध होत नाहीत हे समजत नाही, तर त्वरित आम्हाला अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे ही विनंती, अन्यथा आमरण उपोषण करावे लागेल व याला शासन जबाबदार राहील असा इशारा आज झालेल्या आंदोलनात देण्यात आला आहे। यावेळी अधिक माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे मुंबई, ठाणे, पालघर विभागीय अध्यक्ष मंगेश आवळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे पदाधिकारी व कंत्राटदार येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोण बोलतो देणार नाही, अनुदान आमच्या हक्काचे, अनुदान आमच्या हक्काचे, ठेकेदार एक डुबीचा, कंत्राटदार एक डुबीचा, अरे कोण बोलतो देणार नाही। माझं नाव मंगेश आवळे, मी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा विभागीय अध्यक्ष आहे, ठाणे, पालघर आणि मुंबई। कंत्राटदारांवरती गेले 3 महिने
आम्ही सतत पाठपुरावा करून शासनाकडे मागणी करतोय, अधिकाऱ्यांकडे मागणी करतोय की आम्हाला तुम्ही अनुदान प्राप्त करून द्या, पण कोणतेही अधिकारी हे शासनाकडे योग्यरित्या पाठपुरावा करत नाहीयेत. ते पाठपुरावा करत न असल्यामुळे गेल्या 6 महिन्यामध्ये आम्हाला काही अनुदान उपलब्ध झालं नाही. अत्यंत अल्प प्रमाणात अनुदान उपलब्ध झाले. त्याची थोडीशी आकडेवारी या पत्राच्या मागे जी तुम्हाला प्रेस नोट दिली त्याच्या मागे दिलेली आहे, पण मी तुम्हाला वाचून दाखवतो की ही जे आहे 2023 वर्षाखेर आहे आणि ह्याच्यामध्ये ठाणे साभा मंडळातले दायित्व व उपलब्ध निधी लेखाशीर्ष आहे 20-59-22-16 इमारती. ह्याचा अंदाजे दायित्व आहे हे 90 कोटी आणि शासनाने ह्या मंडळाला पैसे दिलेले आहेत फक्त 8 कोटी रुपये. दुसरं आहे रस्त्याचं 3054-0304 रस्ते 5054-0304 आणि AMC SR FDR गट क ड ह्याच्या सगळ्यांची मिळून साधारणतः 160 कोटीच्या आसपास ही थकबाकी बाकी आहे आणि शासनाने मंजूर दिलेलं अनुदान जे आहे ते फक्त 17 कोटी रुपये आहे. मग अशा ह्याच्यामध्ये आम्ही हे कसं काय करायचं, उदरनिर्वाह कसा करायचा? बरं, हे झालं ह्याचं फक्त. हा जो जिल्हा आहे ठाणे जिल्हा, आता पालघर जिल्हा वेगळा झाला, हा आदिवासी भागामध्ये मोडला जातो. आदिवासींचा जो हेड आहे त्याच्यासाठी 50-54 जो रस्त्याचा जो हेड केलेला आहे त्याच्यामध्ये थकबाकी आहे 60 कोटी रुपये आणि शासनाने जी आमची ही एवढी म्हणजे मजाक मस्करी केली आहे की आम्हाला शून्य अनुदान दिलेलं. 60 कोटीची थकबाकी असताना 50-54ला कसं कामं करायची आणि वेळेला सांगणार की कंत्राटदार हा चुकीचा वागतो, कंत्राटदार कामं करत नाही. अहो, 1-1 वर्ष झाले आम्हाला देयक मिळत नाहीयेत. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाण्यात रासरंग ठाणे 2023 उत्साहात सुरू व उत्सवात मान्यवरांची हजेरी. यावर्षी बहुप्रतीक्षित नवरात्र उत्सव कार्यक्रम क्रीडाई MCH ठाणे, आशर ग्रुप आणि खेलो यार यांनी जनसेवा प्रतिष्ठानच्या सहकार्याने सादर करत आहेत. 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम मागीलप्रमाणेच यंदाही मॉडेला मिल कंपाऊंड ठाणे मुलुंड सर्कल चेकनाका येथे सुरू आहे. क्रीडाई MCH ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता व अजय आशर म्हणाले, दररोज सायंकाळी 7 वाजता येथे आरती होते, तर यावर्षी देखील बॉलिवूड आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटी व मान्यवर पदाधिकारी येथे उपस्थित राहणार आहेत. क्रीडाई MCH ठाणे सचिव मनीष खंडेलवाल यांनी यावेळी असं म्हटलं की नेहमीप्रमाणे हा कार्यक्रम IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या उपस्थितीने रंगत आहे, तर नामवंत गायक, वादक, कलाकार आपल्या कलेने उपस्थित जनसमुदायाला मंत्रमुग्ध करत आहेत. रासरंगच्या सदर कार्यक्रमास नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला. अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची. घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये. कणा कणात तू मना मनात तू जीवाशी वात तू अंबे. भावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावू नये. ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे. तुला पाहू किती गुण गाऊ किती. तुला पाहू किती गुण गाऊ किती.
जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे आई जगदंबे. ठाण्यात महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगरपालिका, कामगार कर्मचारी संघटना फेडरेशनची बैठक कामगार नेते रविराव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ठाणे येथील म्युनिसिपल लेबर युनियनच्या कार्यालयामध्ये ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील सर्वच महानगरपालिका, नगरपालिकेतील वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत कामगारांच्या विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली. ज्या महानगरपालिकांमध्ये कामगार कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केलेला नाही, अशा महानगरपालिकांमध्ये 7वा वेतन आयोग लागू करावा. ज्या ठिकाणी हा वेतन लागू केला आहे त्या महानगरपालिकांमध्ये विनाविलंब थकबाकी अदा करावी. राज्यातील नगरपालिका, महापालिका, शासकीय, निमशासकीय कार्यालयात अनेक वर्षापासून कंत्राट म्हणून काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपाच्या सेवेत सामावून घ्यावं. त्याचबरोबर समान कामाला समान वेतन लागू करावं. राज्यातील महानगरपालिका शासनाकडून मिळणारे LBTचे अनुदान अपुरे असून त्या अनुदानावरती बऱ्याच महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे वेतन देखील वेळेवर होत नाही. अनेक महानगरपालिकांमधील कर्मचाऱ्यांना 6 महिने पगारापासून वंचित राहावे लागते. त्याचबरोबर अपुऱ्या अनुदानाअभावी शहराच्या अत्यावश्यक सेवेवरतीही परिणाम होतोय. तरी अशा आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या सर्व महानगरपालिका राज्य शासनाने LBTचे अनुदान महानगरपालिकेच्या एकूण खर्चावर आधारित 100% अनुदान द्यावे. तसेच सफाई कामगारांना हक्काची घरे द्यावीत. त्याचबरोबर दिवाळीच्या अनुषंगाने बोनस जाहीर करावा अशी मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या मागण्यांची वेळीच दखल न घेतल्यास अन्यथा अध्यक्ष शशिकांत झिंजुर्डे यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला आहे. मी शशिकांत उर्फ बबन झिंजुर्डे, महाराष्ट्र राज्य महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा कामगार कर्मचारी फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून काम करतो. आज ठाणे या ठिकाणी आदरणीय रविराव साहेबांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका मध्ये काम करणाऱ्या ज्या संघटना आहेत त्याच्या कामगार नेत्यांची बैठक आयोजित केलेली होती. सर्व महानगरपालिका, नगरपालिकेचे जे सांघिक प्रश्न याच्यावरती आमची साधक बाधक चर्चा झाली. या सर्व महानगरपालिका, नगरपालिकेतील कामगारांचे जे सांघिक प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुढील काही आंदोलनाच्या दिशा ठरवल्या गेल्या. आज याच्यामध्ये प्रमुख जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये सर्व महानगरपालिका, नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्याच्या वारसाचा एक प्रश्न जो औरंगाबाद खंडपीठासमोर प्रलंबित आहे. या संदर्भात सरकारने कामगारांच्या बाजूने योग्य ते ॲफिडेव्हिट देऊन पॉझिटिव्ह भूमिका घेऊन लवकरात लवकर तो प्रश्न सोडावा ही आमची पहिली आणि प्रमुख मागणी आहे. दुसरी जी मागणी आहे, राज्यातल्या ज्या ज्या महानगरपालिका, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू नाही त्या ठिकाणी त्वरित 7वा वेतन आयोग लागू करावा. व अनेक महानगरपालिकांना 7वा वेतन आयोग लागू झाला पण फरकाची रक्कम अदा केलेली नाही, ती त्वरित देण्यात यावी. अनेक महानगरपालिकेंच्यात अशी अवस्था आहे की 6 महिने पगार होत नाही, कारण की LBTच्या अनुषंगाने दिलेलं जे अनुदान आहे ते पगाराला सुद्धा पुरत नाही अशी परिस्थिती आहे. ते शहरातल्या नागरिकांना सुद्धा त्याच्यामुळे अनेक सेवापासून वंचित राहावं लागतं. आमचं असं मत आहे की त्याच्या संदर्भात LBTचं अनुदान वाढवावं आणि ती सरकारची जबाबदारी. त्याच्यामुळे सरकारने अशा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार होण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात तातडीने अनुदान देण्याचा प्रयत्न करावा. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.